नमस्कार, मी रमेश बेंगारे. आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ठाणगाव येथे आलेलो आहे. ठाणगाव येथे आपल्या सनेज प्रोडक्टचा या सरांनी जो रिझल्ट घेतला आहे, त्यांनी जे प्रोडक्ट वापरले तर त्याबद्दल त्यांना काय रिझल्ट आला तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सर, आपलं नाव काय? मी कचरू लक्ष्मण शिंदे, राहणार ठाणगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आणि मी ते सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले तर माझ्यावाले मित्र भेटले जगताप साहेब म्हणून. बरोबर. त्यांनी मला सांगितलं की हे तू वापरून बघ. मला रोग आहे 51. बरं. किती आहे? 51. एक रोग नाही. बरं. मी ते मेडिसिन खाऊन खाऊन वैतागलो होतो. मी म्हणायचो मला हे काही ठीक नाहीये, माझं घर सगळं पाण्यातच आहे. जगताप साहेबांनी मला थोडंसं फोर्स केलं तर तू हे घेऊनच बघ. तर मी म्हणलं चला, घ्यायला काय हरकत नाही, गावाले आपण घ्यायला काय अडचण नाही. मग मी ते चालू केलं तर मला ते 8 दिवसात असा रिझल्ट भेटला का मी एकदम फ्रेश झालो. फ्रेश झालं म्हणजे मला असं ते आजार कुठला जाणवायला लागतोय का बाबा मी आजारी होतो असं वाटत नाही. बरोबर. इथून पुढे आणखी ते चालू ठेवल्यानंतर आणखी थोडंसं मला बरंच वाटणार त्यांनी. बरोबर. असं हे मेडिसिन आहे. तुमचे किती ऑपरेशन झाले? अहो, माझे 6 ऑपरेशन झाले. बरं. एक अर्ध नाही. माझ्यावाले एंजिओप्लास्टिक 2 वेळेस झालेले, माझ्यावाले बायपास एकदा झालेले, एक वालचं झालेले, एक मणक्याचं झालेले. आता एक पिस्टन टाकलं इथं हाताला, कशा करता का डायलिस करण्याकरता. व तुम्ही डायलिस नाही करत तर पिस्टन ते रक्त फिल्टर करतं शरीराचं, म्हणून ते डॉक्टरनी पिस्टन टाकलेलं आहे हातामध्ये. तर ते पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं टाकलं फिल्टर म्हणजे पिस्टन म्हणतात ते डॉक्टर त्यांच्या भाषेत. हो, इथं पिस्टन टाकलेलं आहे म्हणजे कंप्लीट रक्त फिल्टर करतो. म्हणजे नाही तुम्हाला डॉक्टरने डायलिसिस करायला सांगितलं? हो, करायचंच म्हणून त्यांनी माझी ती तयारी केली होती. पण मी म्हणलं मला करायचं नाही, मी थोडंसं काडबंगा होतो. म्हणलं मला ते करायचं नाही, मला शरीराला कुठं होल पाडायचं नाही. तर होल पाडतात, तिथून नळ्या टाकतात मध्ये, त्या माणसाला 3-3 तास झोपवतात. ते त्यांचं बघितलेलं मी दुसऱ्यांचं डायलिसिस करताना, तर त्यांचे काय हाल होतात ते बघितल्यामुळे म्हणलं आपण एवढे वेळ सहन करू शकत नाही, आपल्याला नाही करायचं. बरं. हा त्रास किती वर्षापासून होता तुम्हाला त्रास? हा त्रास मला जवळजवळ तुम्हाला सांगतो 60-65 पासून पुढे सुरू आहे. 60. आता आपलं वय किती आहे? माझं 73 चालू झालं. म्हणजे जवळ 13 वर्षापासून तुम्हाला त्रास होता. म्हणजे इंग्लिश औषधं खाऊन खाऊन तुमच्या किडन्या फेल झाल्या. त्या किडन्या फेल झाल्या म्हणून ते डायलिसिस करायचं बोलले. तर मी म्हणलं मला नाही करायचं डायलिसिस. आणि दुसरी गोष्ट मी म्हणलं काय नाही, माझ्यावर पोरं बिरं सगळं ठीक आहे ना, तोंड पाहिजे, आता माझं काही शिल्लकच नाही राहिलं तर कशाला डायलिसिस करू मी. बरोबर. आणि ते डायलिसिस वाले मी बघितले पेशंट बरेचसेच काय होतंय, पुढचे परिणाम काय होतात हे मी बघितले बरं का साहेब. 6 महिन्याच्या पुढे तो माणूस टिकूच शकत नाही डायलिसिस वाला. हे मी माझ्या जवळचे मित्र बघितले बरं का, म्हणून मी डायलिसिस नाही करायचं म्हणलं, काही होते. सनेजचे प्रोडक्ट तुम्ही वापरले, हे वापरून तुम्ही समाधानी आहे? हो, एकदम समाधानी आहे. आणि कसं आहे, लोकांनी घेतलं पाहिजे. हो, लोकांनी तर घ्यावं. मी तर म्हणतो घ्यावा. ज्याला थोडस फ्रेश म्हणजे ज्याला प्रॉब्लेम आहे त्यानं पण घेतलं पाहिजे, ज्याला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून त्याने पण घेतलं पाहिजे, या स्वतःच म्हणणं आहे. आणि खूप चांगलं आहे. होय, हे वाईट नाही, याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही, काही नाही, काही त्रास नाही. काय दररोज सकाळी एक ढाकण म्हणजे किती घ्यायचे? 5 मिली घ्यायचे. 15 ml का? 15 ml तेवढंच घ्यायचे फक्त. काय त्याचा प्रॉब्लेम नाही ना. त्याच्यापासून जे म्हणजे काय आपण म्हणतो आपल्या जीवनाला सुख पाहिजे ते भेटतं. सुख पाहिजे म्हणजे आज नातू तुम्ही सुख उपभोगताय, समाधानी वाटतंय. परमेश्वराने तुम्हाला चांगलं आयुष्य द्यावं. आयुष्य दिलं काय सोनांनी. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जगताप साहेब देवदूत म्हणून भेटले आणि तुम्हाला एक संजीवनी देऊन गेले. म्हणजे एक तुम्हाला त्यांनी एक अमृत तुमच्या हातामध्ये दिलंय आणि तुम्ही त्याचा आनंद लुटतायत. असाच आनंद तुमच्या इतर तुमचे मित्रमंडळी सहकारी आहे त्यांनी लुटावा, किंवा ज्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा हे घ्यावं. धन्यवाद साहेब. धन्यवाद.